नमस्कार, मी सदा अगलावे आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो महाबाराच्या लोकांनी महाबाराच्या लोकांसाठी सुरू केलेल्या या महाबाराच्या बातम्यांमध्ये. आणि तुम्ही बघत आहात महाराष्ट्राचा नंबर 1 डिबेट शो, ज्याचं नाव आहे आठवडे बाजार, को पॉवर्ड बाय. स्पॉन्सरचा शोध अजून सुरू आहे. तर आज एका अत्यंत गंभीर विषयावरती चर्चा करण्यासाठी आपण पुन्हा एकदा एकत्र आलोत. तर आजचा चर्चेचा विषय आहे तुमच्या, आमच्या, आपल्या सगळ्यांच्या स्वयंपाकघरातील एक गंभीर विषय, आणि तो म्हणजे सासू सुनेचं भांडण. महायुद्धावर चर्चा करायला बसवले का मला इथे? हा, यापेक्षा थोडा कमी गंभीर चर्चेचा विषय तो म्हणजे स्वयंपाकघरातील गॅस सिलेंडरची टंचाई. टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला, आणि गॅस सिलेंडरच्या टाकीचे घाव सोसल्याशिवाय नवऱ्याला देव पण येत नाही असं म्हणतात. त्याचीच प्रचिती एका व्यक्तीला त्याच्या संसारात आज आलेली आहे. आपण बघू शकतो सोशल मीडियावरती प्रचंड गॅस टंचाई आली आहे. ती प्रत्यक्षात आली आहे की नाही माहित नाही, पण त्याचाच एक बळी आज आपल्या सोबत आहे. शूर्पणखीलाही लाजवेल असं व्यक्तिमत्व श्री नकटेजी हे आज आपल्या सोबत थेट स्टुडिओमध्ये आठवडे बाजारात सामील झालेले आहेत. त्यांच्या पत्नी सौ नकटे. नाही, मिस नागतोडे म्हणा, माझ्या लग्नाआधीचं नाव. लग्नाआधीचं नाव का? अहो, मग मी माझ्या लग्नाआधीच्या एक्स आणि YZच्या लिस्टमध्ये ट्रेंडिंगला कशी काय येणार? अगं थोडं तरी नाक शिल्लक राहू दे चार चौघात माझं. आलिया भटांची आलिया भोगासी असावे सादर अशीच काहीशी अवस्था झाली ती आज नकटेजींची. तर आपल्यासोबत फोन कॉलवरती आहेत मिस नागतोडे आणि ठुसके गॅस एजन्सीचे मालक श्री ठुसके. मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो महाबाराच्या आठवडे बाजारामध्ये. तर सगळ्यात आधी आपण मिस नागतोडे यांच्याकडे जाऊयात. मी नाही येणार तिच्याकडे. आपण फोन कॉलवरती त्यांच्याकडे जाऊयात. मिस नागतोडे, सगळ्यात आधी मी तुमचं अभिनंदन करतो की तुमच्या आडनावाला साजेशी कामगिरी तुम्ही केलीत. पण खरं तर नकटेजींच्या नाकाचा लचका तुम्ही का तोडलात हे सांगा. अहो, 3 दिवस झाले या माणसाने घरात सिलेंडर आणला नाहीये. आता मी माझ्या किचन मध्ये माझा कंटेंट कशावर शिजवायचा? नागतोडे यांचा सरळ आरोप आहे की नकटेजी तुम्ही मुद्दाम हा उद्दामपणा केलात. काय उत्तर द्या? अहो मी कशाला मुद्दाम करू? अहो मी केला होता गॅस बुक, पण मिळेल तर नशीब ना. पण बघा, महत्वाचा मुद्दा असा आहे, गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी लाईन लावावी लागते नकटेजी. नशिबावरती बसून काही होत नाही. अहो मग लाईन मध्ये सिलेंडर बसल्याने काय गॅस मिळतो का? आपण थोडी भाषेची मर्यादा ठेवूयात. आपण बघू शकता जगामध्ये एका माणसाने आपलं नाक तेलासाठी कापून घेतलं, तर एकाने आपल्या संसारामध्ये आपलं नाक गॅससाठी चावून घेतलं. तर मी ठुसकेजींकडे येतोय. ठुसकेजी, दिसतायत ना तुम्हाला लोकांच्या व्यथा? तुमच्यावरती गॅस सोडण्यासाठी वरून काही प्रेशर आहे? हे बघा, वरून गॅसचा प्रेशर असू नसू, आम्ही खाली गॅस सोडतच असतो, दाबून ठेवत नाही. दुसऱ्या लोकांची होते तशी यांची सुद्धा गॅसची डिलिव्हरी होणारच आहे. अहो डिलिव्हरी ती 4-2 दिवस इकडे तिकडे होणारच. माझ्याकडे 3 दिवस झाले गॅसची डिलिव्हरी झाली नाहीये. माझ्या संसाराचा सगळा अल्गोरिदम बिघडवून टाकलं यांनी. नकटेजी, माझ्या सद्भावना तुमच्या सोबत कायम राहतील, कारण यालाच म्हणतात वेळ ना वखत आणि गाढव चालले भुकत. काय म्हणाल नकटेजी? तुझके गॅस सोडा हो, गॅस सोडा. इतर लोकांचे नाक संपल्यावर तुम्ही गॅस सोडून काय फायदा आहे? पण महत्वाचा मुद्दा आहे. नकटेजी, तुमचं नाक एकदा आपल्या प्रेक्षकांना दाखवा. अहो नको, यांचं नाक अशा परिस्थितीत व्हायरल झालेला मला अजिबात आवडणार नाही. कदाचित नकटेजी कायम असा तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करतायत. नकटेजी, तुम्ही मला नाक दाखवा. हे इतकं घाण आहे की डॉक्टरांना सुद्धा दाखवू नये. आपण बाजार भरवतो पण थेट इतिहासच रचतो, कारण टीव्ही डिबेटच्या इतिहासात पहिल्यांदाच कोणीतरी अमेरिकेमधून आपल्या आठवडे बाजारामध्ये आपल्याला फोन कॉलवरती जॉईन होण्यासाठी आलेलं आहे. थेट अमेरिकेमधून आपल्यासोबत फोन कॉलवरती जॉईन झालेले आहेत अमेरिकन शामेलियन, कुठलंही जगातलं युद्ध थांबवू न शकणारे, कायम मैताच्या टाळूवरचं लोणी खाणारे, तेल पिपासू, कमी जिज्ञासू, ज्यांना अजिबात अकलीचा भाग नाहीये, ते कायम जगामध्ये युद्ध करून शांतीचं नोबेल मागत असतात. असे एप्स्टीनचे जवळचे मित्र डोनू तात्या ट्रम्प आपल्यासोबत फोन कॉलवरती जॉईन झालेले आहेत. मी त्यांचं फोन कॉलवरतीच ऑनलाईन बुके देऊन इथे स्वागत करतो. डोनू तात्या, पाय लागू.
Hello, Mr. Anchor. I heard you was talking bad about me. नो ओनली कौतुक Was you admiring me? Better for you, or I have a huge gas. यू लिव्ह गॅस. आय डोंट हॅव न्यूज. मग कशाला घालताय मध्ये मध्ये? यू टॉक अबाउट युद्ध अँड गॅस. I can stop any war in 24 hours. पहिले तुमची खुर्ची वाचवा. 80 लाख लोक रस्त्यावर आलीत तुमची. You are not a prime minister. What is this? No cancel. I am not Japan, Rus, and Russia. You understand? No digester that like a oil is fall is not. Because you want to give me Nobel, or I am going. पाकिस्तान सोबत राहून यांचाही पाकिस्तान झालाय. वान नाही पण गुण लागलाय. म्हणजे पाकिस्तानला जसं स्वतःला काय पाहिजे ते समजत नाही आणि काय मागावं याची अक्कल नाहीये, सेम तीच परिस्थिती ह्यांची झालेली आहे. हे एक वेळा गॅस सोडतील पण नोबल नाही. अरे कामाच्या वेळेला कशाला बोलायला पांढरा हत्ती? आपण पुन्हा नकटेंच्या नाकावर जाऊयात. ठुसकेजी, मला सांगा, तुमची गॅस सोडायची यंत्रणा जर एवढी टाईट आहे तरी तुमच्या इथून गॅस लीक होतोच कसा? हे बघा, आमची गॅस सोडायची यंत्रणा जरी किती टाईट असली तरी थोडाफार गॅस लीक होतच असतो. लोकांनी लगेच नाक मुरडण्याची गरज नाहीये. थोडं सबुरीने घ्यावं. हा, पण आता हे या बायकांना कोण सांगणार? हा, पण महत्वाचा खरा मुद्दा हा आहे. मातीच्या चुली काय दादा तुम्ही? यालाच म्हणतात एकाची जळते दाढी, दुसरा त्यावर पेटवू पाहतो चूल. नागतोडे मॅडम, तुमचं काय म्हणणं आहे? अहो म्हणजे या गॅसवाल्यांचं सरळ सरळ म्हणणं आहे, तुम्ही गॅस सोडा आणि चुलीवर स्वयंपाक करा. अहो तुमच्या गॅस एजन्सीला सबस्क्राईब केलंय आम्ही, म्हणून तुम्ही आम्हाला सांगू शकत नाही आम्ही काय लाईक आणि काय सबस्क्राईब करायचं ते. आणि काही ठराविक लोकांना तुम्ही गपचूप का आणि कसा सिलेंडर देता ना ते माहिती आहे आम्हाला. चोराची पावले चोरालाच ठाऊक. ठुसकेजी, नागतोडे मॅडम यांनी सरळ सरळ तुमच्यावरती आरोप लावलाय की तुम्ही गॅसची काळाबाजारी आणि साठेबाजारी करता, तसेच तुम्ही तुमच्या आवडीच्या लोकांना गपचूप ब्लॅकमध्ये गॅस सप्लाय करता. यावर तुमचं काय प्रतिउत्तर असेल? अहो आम्ही असं काही करत नाही. गॅस बुकिंग असेल तर आम्ही गॅस देतोच. अहो सगळे कस्टमर आम्हाला सारखेच आहेत. हो का? मग माझ्या शेजारणीला एका दिवसात कसा काय गॅस दिला तुम्ही? तिचे रील्स बघायला फारच आवडतात वाटतं तुम्हाला. ठुसकेजी, फक्त गॅसच नाही तर अजून बऱ्याच गोष्टी स्टॉक करू शकतात, असंच काहीसं मिस नागतोडे यांचं म्हणणं आहे. तर नकटेजी, तुमचं शेजारणीबद्दल काय म्हणणं आहे? आय मीन, एकीकडे गॅस गळतीये आणि इथं यांची लाळ गळतीये. मी पुन्हा या आपल्या गॅसवर येतो. हे बघा, तुम्ही सारखं सारखं आमच्या गॅसवर काय येतो? तुमच्यावर नाही तर कुणावर येतो. अहो, गॅस घेतो आम्ही तुमच्याकडून. तुम्ही ना आम्हाला सर्व्हिस नीट देत नाही. तुम्ही जर सर्व्हिस दिली असती ना, अहो, गॅस तिला काय बोलू नका ना, दीदी, तुमचं बी जास्त आवड. काही बोलते ती. तुमच्या ना, तू आहे, तू. मी तुमच्या सगळ्यांचे आवाज डाऊन करतोय. आपण एका एकाने बोलूयात. सगळ्यात आधी नागतोडे मॅडम, तुम्ही बोला. नियमाप्रमाणे आजचा शेवटचा दिवस आहे माझा गॅस डिलिव्हरीचा, आणि आता तर गॅस कमी वजनाचा देणार आहेत म्हणे. कमी वजनाच्या गॅसची बातमी ऐकून आज खिलजी असतात तर बायकोच्या भीतीने तो खिलजी सुद्धा खजील होऊन कलबी आ गॅसवाला, कलबी आ गॅसवाला हे गाणं म्हणत बसला असता. पण महत्वाचा मुद्दा हा आहे तुम्ही शांत की बसाव. मला माहिती आहे या गॅसवाल्यांनी माझा गॅस नक्कीच माझ्यापेक्षा जास्त फॉलोअर्स असतील ना त्यांना विकला असेल, तो पण ब्लॅकनी. मॅडम गॅस घ्या. आला गॅस? सोडलं का नाही गॅस वेळेत? अहो मग आजपासून तेच महत्वाचं सांगण्याचा प्रयत्न करतोय मी तुम्हाला की काय गॅसला उशीर बिशीर झालेला नाहीये. गॅस वेळेवरच येतोय. पण माझ्या बायकोला वाटलं की सोशल मीडियावर जे गॅस टंचाईची अफवा चाललंय त्याच्यावर रील बनवून आपण ती व्हायरल करू, म्हणजे हिचे फॉलोअर्स वाढतील. अहो आयत्या कोयत्या मारायला निघाली. अहो साहेब, तुम्ही काय खरंच सारखं माझ्या सारखं घरचा गॅस गॅसवर संपला येता? होता म्हणून मी हा आणि व्हिडिओ आमच्या बनवला. गॅसने काय केलं मला आहे ना काही तुमचं? व्हायरल वगैरे व्हायचं नाहीये. आम्ही काय आणि ते? काय फॉलोअर्स आणि सांगताय असं हो? स्वागत माझ्याकडे करते. माझे ही कस्टमर बाई बनवलेले काय? चांगले ही फॉलोअर्स बाई आहेत. काय? हा, ही मला मला काही काय? गरज नाही अहो, कोणाची. हे रीलवाली बाई आणि हिच्या किती शेजारीला ओळखतो का मी? हिच्या शेजारीला मी ओळखतो का? मला माहिती का कोण आहे ती? नाक मोडला होता. एका दिवसात आला गॅस आता आला घरी चला, आल्यावर काय आम्हाला काय माहिती बोलते कोणती ना? कंपनी ती? बघाच तुम्ही. ऐकून सांग. आजच्या आपल्या चर्चेमधून हे सिद्ध झाले की युद्धाच्या प्रत्यक्ष झळीपेक्षा अफवांची झळ जास्त त्रासदायक असते. अफवा कोणतीही असो, कोणाचीही असो, त्याचा सगळ्यात जास्त त्रास हा सर्वसामान्य माणसालाच होतो. सोशल मीडिया हे दुधारी अस्त्र आहे. ते वापरताना त्याची इजा आपल्यालाच होणार नाही याचं भान ठेवून ती सगळ्यांनी वापरायला हवी. जाता जाता मी एवढंच सांगेल की अफवा नको, सत्य पसरवा. भीती नाही पण समजूतदारपणा वाढवा आणि वाद नको तर विचार करा. तर वेळेअभावी आपण इथेच थांबतोय. आजच्या आपल्या आठवडे बाजारामध्ये एवढंच. आपण
एका अशाच समाज उपयोगी विषयावरती चर्चा करण्यासाठी पुढच्या भागात पुन्हा भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद. हॅलो ठुसकेजी, नमस्कार. मी मिस नागतोडे बोलतीये. अहो कशाला त्यांचं एवढं मनावर घेताय? जसं गॅस सोडताना तसंच द्या तो विषय सोडून. ऐका ना, मी काय म्हणते, तुमच्या ठुसके गॅस एजन्सीला किती फॉलोज आहे तो? मी काय करते, तुमच्या चांगल्या सर्व्हिसबद्दल एक छान अशी रील बनवते आणि तुम्हाला टॅग करते. तुम्ही मला कोलॅब करा. हां, अहो मला तर कंटेंट पण सुचलं आहे. ऐका, ठुसक्यांची गॅस यंत्रणा आहे एकदम टाईट, कारण गॅस लीक करणाऱ्यांना ते देतात एकच फाईट. छान आहे की नाही? हां. हॅलो हॅलो ठुसकेजी,